चिपळूणला आलेल्या पुराने आजवरच्या सर्व पुरांचे विक्रम मोडीत काढले। अनपेक्षितपणे एका रात्रीत बघता बघता हजारो संसार आणि बाजारपेठा पाण्याखाली गेल्या। 2019 साली अतिवृष्टी झाली। रत्नागिरी जिल्ह्याला देखील याचा चांगलाच फटका बसला होता। 2019च्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातल्या पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातल्या सगळ्या नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचं काम हाती घेतलं आणि ही रेषा निश्चित करण्यासाठी रेड लाईन आखण्यासाठी 100 वर्षांपूर्वी जो जलप्रलय आला होता त्याची निश्चिती करण्यात आली, तर ब्ल्यू लाईनसाठी 25 वर्षांपूर्वीच्या महापुराची निश्चिती करण्यात आली होती। मात्र यावर्षी 22 जुलैच्या दरम्यान हा जो पाऊस झाला, जी अतिवृष्टी झाली, त्याने पाटबंधारा विभागाचे हे सगळे ठोकताळे मागे टाकले आणि या वर्षीच्या जलप्रलयाने 100 वर्षांपूर्वीचा जो पूर आला होता त्याला देखील मागे टाकत त्या पूररेषेच्या जवळजवळ 1 ते 1.5 फूट पाणी वरती चढल्याचं निदर्शनास आलं। घरात अन्नाचा दाना नाही, पिण्यासाठी पाणी नाही, इतकंच काय तर अंगावर घालायला एक धड कपडा नाही। गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत पुराने साऱ्यांनाच एका पातळीवर आणून ठेवले। मात्र यामध्ये आता अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत। या काळात बचाव आणि मदत कार्य करणाऱ्या पथकात सहभागी असणारे स्वप्नील साळवी आणि अनिरुद्ध उर्फ छोटू खामकर यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव खास लेट्सअप मराठीच्या दर्शकांसाठी। नमस्कार, माझं नाव स्वप्नील श्यामसुंदर साळवी। मी नंबर 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC रत्नागिरी येथे केअरटेकर ऑफिसर आहे आणि 22 तारखेला जो पूर सुरू झाला चिपळूण येथे, तर 23 तारखेला पाण्याची पातळी हळूहळू वाढायला लागली आणि बघता बघता जवळपास संध्याकाळपर्यंत पूर्ण चिपळूण पाण्याखाली अडकलं होतं। चिपळूण शहरामध्ये स्टँडच्या पाठीमागे खूप पाणी भरले आणि एक प्रेग्नंट लेडी होती, 8 महिन्याची गरोदर बाई होती, ती तिथे अडकली होती आणि तिला कुठल्याही परिस्थितीत रात्री बाहेर काढायचं होतं। यामध्ये रत्नागिरीतून बचाव कार्यासाठी गेलेली पहिली टीम होती धीरज पाटकर, अरविंद नवले, भुजंग यगुलकर, गणेश रानडे, प्रसाद शिगवण, जितेंद्र चव्हाण, रुपेश सावंत, तन्मय सावंत, सचिन शिंदे, स्वप्नील साळवी। त्याचबरोबर दुसरी टीम होती ती महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कमांडर MM सय्यद हे यांनी यावेळी नवी कोरी बोट आणि बचाव कार्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून दिली। 22 तारखेला चिपळूणमध्ये जो महापूर आला आणि त्या महापुरामध्ये असंख्य कुटुंब वाहून गेले आणि त्या वाहून गेलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी असंख्य जणांकडून असंख्य ठिकाणावरून मदत येते। ती मदत कुठे द्यायची आणि कशी द्यायची हा पडलेला मोठा प्रश्न सर्व संस्थांना, मंडळांना व इतर नागरिकांना आहे। तर आम्ही त्या भागामध्ये जाऊन आलो, बऱ्याचशा ठिकाणी फिरून आलो। त्याच्यावर असं दिसण्यात आलं की असं समजलं की ज्यांना मदतीची गरज नाही ते देखील मदत घेत आहेत आणि खरंच ज्यांना मदत हवी आहे ते मदतीपासून वंचित आहेत। त्या तिथे तहसीलदार ऑफिसला आपले तहसीलदार, सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग, पोलीस स्टेशन ह्यांच्या इथे सर्व गोष्टींची नोंद आहे। तर मी या आपल्या सर्वांना एक आव्हान करू इच्छितो, जर आपण मदतीला जात असाल, मदत करत असाल, तर स्थानिक प्रशासन, तिथे नगर परिषद असेल, तहसीलदार असेल, पोलीस स्टेशन असेल, ह्या लोकांशी, ह्या अधिकाऱ्यांशी, ह्या प्रशासनाशी चर्चा करूनच आपण ती मदत योग्य ठिकाणी पोहोचवावी। चिपळूणमध्ये आलेल्या पूर परिस्थितीने अतोनात नुकसान झालंय। खेडमध्ये देखील याच पद्धतीने नुकसान झालंय। राजापूर असेल, आणखीन आजूबाजूची तालुक्यातली जी गावं आहेत ती गावं देखील असतील, तर अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे मदतीची गरज आहे। लेट्सअपच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना जे मदत करू इच्छितात त्यांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही जी मदत करताय ती मदत योग्य पद्धतीने माहिती घेऊन मग ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनाच हा मदतीचा हात पोचू द्या। लेट्सअप मराठीसाठी सोनाली सावंत, रत्नागिरी।